क्षेत्रात काम करणाऱ्या आणि छंद म्हणून छायाचित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पॅनामेरा या तरुण युवकांच्या संस्थेनं स्वतःच्या छायाचित्रांचं स्पर्धा आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलंय। विविध स्तरातून आलेल्या वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या तर काही वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांसाठी पॅनामेरा या संस्थेनं व्यासपीठ उभारलंय। व्यवसाय किंवा छंद म्हणून छायाचित्र काढणाऱ्या चित्रकारांच्या चित्रांचं 2 दिवसीय चित्र प्रदर्शन आणि छायाचित्र स्पर्धा भावमुद्रा या नावाखाली सुरू आहे। या चित्र प्रदर्शनाचं आयोजन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालनात शनिवार आणि रविवार सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असणार आहे। फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या तरुणांना व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी पॅनामेरा संस्थेच्या वतीनं आपण प्रयत्नशील असल्याचं आयोजक तेजा बिवरे हिने सांगितलं। जे अमॅच्युअर फोटोग्राफर्स असतात त्यांना कुठेही डिस्प्ले करायला मिळत नाही फोटो किंवा तेवढा वाव मिळत नाही, सो त्यांच्यासाठी एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करावी आणि त्यांना जितकं शक्य होईल तितका वाव देता यावा एवढाच एक उद्देश होता। ह्या एक्झिबिशनमध्येच कॉम्पिटिशन ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक विनर आणि 2 रनर असं असेल। तरुणांनी मिळून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्यातील गुणवत्तेमुळे सहभागी छायाचित्रकारांचं भविष्य उज्ज्वल असल्याचं आयोजित छायाचित्र स्पर्धेचे जजेस आणि ज्येष्ठ फोटोग्राफर विकास शिंदे यांनी सांगितले। लोकांनी फक्त तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्तम फोटो काढले असंच नव्हे तर त्यामधला आत्मा, त्यामधला इमॅजिनेशन आणि क्वालिटी ही फारच उत्तम आहे। लोकांची विचार करण्याची पद्धत अजूनच मला आवडलेली आहे आणि मी इतकंच म्हणू शकेन की मुलांची सेन्सिटिव्हिटी फार उत्तम आहे। पोर्ट्रेट्समध्ये बघण्याची त्यांची कुवत चांगली आहे, त्यांचा भविष्यकाल मात्र उज्ज्वल आहे। या चित्र प्रदर्शनात 45 छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवला असून 180 छायाचित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले। छंद जोपासता छायाचित्र काढण्याचा व्यवसायही सुरू केल्याचं काही छायाचित्रकारांनी सांगितलं। मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी भावमुद्रा या एक्झिबिशनमध्ये पार्ट केलं आणि मला माझी फोटोग्राफी इम्प्रूव्हाइज करायची आहे, म्हणून हे मला वाटतं की माझं हे पहिलं पाऊल असेल। 4 तरुण मित्रांनी पॅनामेरा या संस्थेची निर्मिती केली आणि मुक्त छायाचित्रकारांसाठी नवीन व्यासपीठ उभारल्याचं स्पर्धक सांगतात। नैसर्गिक, भावनिक, पशु-पक्षी, कौटुंबिक जीवन, सुखदुःखातील भावमुद्रा या प्रदर्शनात पुणेकरांना बघायला मिळणार आहे। प्रदर्शनात विविध घडामोडीतली नवचैतन्य देणारी चित्र बघता येणार आहेत।